तर मित्रांनो, आपल्याकडं देवी आहे काळूबाई आणि पौष पौर्णिमा जानेवारीत सुरू असते. झालं ये खाली. तर आपली यात्रा असते. तर त्याच्यासाठी आपण काळूबाई पेंटिंगला दिलेली आहे. आणि हा पूर्ण व्हिडिओ एकत्रच दिसन तुम्हाला, की म्हणजे पेंटिंग वरून देवी आणली, देवीची सजावट केली आणि आम्ही काळूबाईला कसं जातो, कसं एन्जॉय करतो आणि त्याच्यानंतर घरी यायचं. हा पूर्ण व्हिडिओ एकत्रच दाखवन. पेंटिंगची काळूबाई आणायला मी आज चाललोय. तर हा सगळा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. ही आमची आवडी पूर्ण ती हे काय म्हणतात, बिग बॉस मध्ये जाते का तू? अटेन्शन सीकर आहे ही. तर ठीक आहे, चला. मित्रांनो, आमच्या गुरूंची काळूबाई आल्यानंतर दारामध्ये प्राजक्ताची पूजा करून घेत होती आणि पूजा करून झाल्यानंतर तर सालाबारातप्रमाणे यावेळेस पण आम्ही निघालो मांढरदेवीची यात्रा करण्यासाठी मांढरगडावरती. मांढरदेवीलाच काळूबाई असे पण म्हणतात आणि त्याचं क्षेत्र आहे मांढरगडावरती. तर नेहमीच असं टेम्पो करून मी आणि माझी फॅमिली जाते. अवनी आणि मी समोर बसलो होतो आणि मागे आई, वडील, भाऊ, त्याची मिसेस आणि प्राजक्ता, आणि यावेळेस प्राजक्ताची बहीण आणि त्यांच्या मिस्टरसुद्धा आले होते. तर अशा प्रकारे टेम्पोत बसून आम्ही सगळे निघतो. प्राजक्ता दाखवत होती. फुलांच्या पायघड्या साकल तिला विश्वाची मालकीण येऊ द्या तिला. फुलांच्या पायघड्या. प्रचंड ट्रॅफिक असल्यामुळे मी प्राजक्ता आम्ही निघालो पायीच चालत आणि टेम्पोमध्ये देवी आणि आई वडिलांना बसून मागून या म्हटलो. बघा मित्रांनो, तुम्हाला आता मज्जा दाखवतो मी. आता आपण आलोय काळूबाई मांढरदेवी, आणि तुम्ही बघू शकता का नाही मला माहीत नाहीये, पण हे बघा, हे जे दिसतंय ना इथं तरी थोडंसं मोकळं आहे. गाड्या येतात जातात खाली, तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही. आम्ही आलोय वरती. हे बघा, या गाड्या बघा तुम्ही, ही सगळी मांढरदेवीच्या लाईनीला जिथपर्यंत तुमची नजर जाईन, अगं इथून मोकळं आहे, जिथपर्यंत नजर जाईन बघा पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. पूर्ण झूम केलं मी, बघू शकता तुम्ही. आपल्या मोबाईलची क्लॅरिटी एवढी नाही आहे, बघितलं. आणि हा आहे डोंगर. हा गड चढून इकडे या बाजूला देवीचं मंदिर आहे. थोडंसं लहान मुलांना नाश्ता करायला थांबलो होतो आणि तेवढंच मला ही जागा दिसली म्हणून मी दाखवलं. हे बघा ट्रॅफिक बघा मित्रांनो. तर मित्रांनो, गडावरती पोचल्यावर प्रोसेस अशी असती. पहिली तर गोष्ट खूप गर्दी असती, त्याच्यामुळे टेम्पो लावायचा आणि एक अशी जागा पकडायची जिथं थांबून आपण देवीची पूजा आरती करू शकतो. त्याच्यानंतर पहारेकरांचं नैवेद्य बोनं केलं जातं आणि मग छबिना, देवीचं छबिना म्हणतात, म्हणजे वाजत गाजत आपल्या सगळ्यांच्या घरातल्या देव्यांना, काळूबाईंना आपण डायरेक्ट मांढरगडाच्या मेन देवस्थानापुढे तिच्या समोरासमोर ठेवतो, तिचा आशीर्वाद घेतो आणि घरी परततो. तर यावेळेस आमच्या गुरुवर्यांनी मांडव बांधला होता. तर आम्ही आता चालत मांडवापर्यंत चाललेलो आहे
आणि तिथं गेल्यानंतर तिथं देवी ठेवणार, पूजा अर्चना करणार आणि पुढे छबिनाला म्हणजे गडाला वेढा मारण्यासाठी निघणार आहोत. आम्ही तर बसतो ना कोण लोक इथं आणलं का हे इथं काहीतरी हातरायला आणलंय का काय हे ना मोजून 20 मिनिटात निघते. अरे यांना बस होते ना जेवायला थांबलं काय पुढे घराची गाडी यांच्या पुढे आहेत ना सगळे मी यांना म्हटलं की या बाजूला बस हे जेवणाच्या बाजूला घे फक्त द्यायला येऊ द्या आता मी घेतलं बाबा मी छबिना नाही झाला पण जेवण दाखवलं जेवू दे माझं जेवण अशा प्रकारे या सगळ्या देव आहेत. सगळ्यात मोठी जी दिसतीये ती गुरूंची आहे आणि ही आपल्या घरातली आहे समोरच. सकाळी आम्ही टायमिंगमध्ये जरी निघलो असन तरी पण इतकं ट्रॅफिक होतं की सगळी चुकामुक झाली. त्याच्यामुळे आम्ही तिथं पोचल्यानंतर खूप देव्या मागं राहिल्या होत्या, खूप लवकर आल्या काय काय. तर तिथं लगेचच आपण नैवेद्य दाखवून छबिनाची तयारी सुरू केली, म्हणजे वाजत गाजत काळूबाई मांढर देवी गडावरती न्यायची. तर अशा प्रकारे प्राजक्तांनी देवी घेतली आणि मग पुढचा प्रवास आपण सुरू केला. देवी नेताना आपण पण एन्जॉय करत जातो, वाजत गाजत देवी नाचवत आणि थोडंसं एन्जॉय करत जातो. तर इथून पुढचा जो हा भाग आहे छबिन्याचा भाग आहे, थोडंफार एन्जॉय करत आपण काळूबाई नेतो. पायऱ्यापाशी आपण पोचलो
देवी पुन्हा आपण डोक्यावरती घेतली आणि आता सगळ्या पायऱ्या चढून वरती जाणार आणि समोरासमोर देवीची भेट करून देणार, पाया पाडणार, तिच्या चरणी प्रार्थना करणार, सगळ्यांना सुखाचं राहू दे, जे पण काय मनामध्ये अपेक्षा आहेत किंवा तिचा आशीर्वाद आहे तो घेऊन आपण पुढे निघणार आहे. आणि इथून पुढे खाली उतरून डायरेक्टली आरती करून थोडंसं आवनीला एखादं गिफ्ट वगैरे घेऊन आपण घरी यायला परत निघणार. हळवाईच्या नावानं आम्ही ते उचल इकडे बघ. तर अशा प्रकारे मित्रांनो देवाची भेट झालेली आहे आणि इथून पुढे आपण गड उतरून हा ब्लॉग संपणार आहे. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा आमचे ब्लॉग्स. आणि कुणाला फोन लावणार आहे? नरेंद्र मोदींना. सेल काय करायचंय बघू, दाखव.